नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या हेडलाईन्स आपण बघतोय. आता बातम्या विस्तारानं बघणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे मुंबईतली महत्त्वाची राजगृहासंदर्भातलं एक महत्त्वाचं अपडेट आपण या बुलेटिनमध्ये सुरुवातीला बघणार आहोत. मुंबईमध्ये दादरमधल्या राजगृह या निवासस्थानावरच्या या हल्ल्याप्रकरणी एक महत्त्वाची माहिती आता समोर येते आणि त्यानुसार राजगृहावरचा हल्ला करणारा आरोपी मात्र अजूनही मोकाटच आहे असं स्पष्ट दिसतंय. कारण हा हल्लेखोर आरोपी दादर ते ठाणे चालत आल्याची माहिती आता उघड झाली आहे. तीनहात नाका चौकातून चालत जाताना हा सगळा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाल्याचं कळतंय. आरोपी भिवंडीच्या दिशेनं गेल्याची देखील पोलिसांनी माहिती दिली आहे. आरोपीला लवकरच बेड्या ठोकू असा विश्वास माटुंगा पोलिसांनी व्यक्त केलाय. आपल्याला माहिती आहे दादर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर हा हल्ला झाला होता. हा हल्ला करणारा आरोपी मात्र अजूनही मोकाटच फिरताना दिसतोय. हा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या आरोपीवर आपण बघतोय की याचा आता तपास सध्या सुरू आहे. पण या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, सीसीटीव्ही तर समोर आलाय, पण अजून हल्लेखोराचा शोध कधीपर्यंत लागू शकतो? पोलिसांसमोर निश्चितच एक मोठं आव्हान म्हणायला हवं. नक्कीच पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे. मात्र हा जो आरोपी आहे या आरोपीचा तसा काही ठाव ठिकाणा नाही आहे. आणि ह्या काळामध्ये आता सध्या ठाण्यामध्ये लॉकडाऊन आहे, मुंबईमध्ये देखील लॉकडाऊनसारखी परिस्थिती, लॉकडाऊन नसला तरी. पण नेमकं ह्या आरोपीला शोधायचा कुठे आणि याची माहिती मागवा काढायचा कसा, असं एक मोठं आव्हान जे आहे ते माटुंगा पोलिसांसमोर आहे. मात्र माटुंगा पोलिसांनी काही दिवसातच या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली होती. आणि हा जो मुख्य आरोपी आहे ज्याने राजगृहावरती दगड फेकले होते, राजगृहाच्या काचा तोडल्या होत्या, कुंड्या ज्या आहेत त्यांची मोडतोड केली होती, माती फेकली होती, हे जे निषेधार्ह कृत्य ह्या व्यक्तीने केलं होतं, तो व्यक्ती मात्र अजूनही मोकाट आहे. याकरता माटुंगा पोलिसांनी विविध टीम बनवलेल्या आहेत. अनेक जिल्ह्यातील पोलिसांची ते मदत घेत आहेत. त्याचे फोटो जे आहेत ते सर्वत्र पसरवले गेलेले आहे. मात्र एक नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे. त्यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकतो की हा जो आरोपी आहे, हा जो आरोपी जो मोकाट फिरतोय तो माटुंगा ते ठाणे पायी चालत गेला. त्या ठिकाणी तीनाथ नाका, त्या ठिकाणी त्याला तो दिसला गेला. तीनाथ नाक्यावरून तो मुख्य चौक जो आहे तिथून तो रस्ता क्रॉस करताना दिसतोय. पुढे जाऊन तो एक ब्रिज येतो, त्या ब्रिजवर तो अर्धवट चढतो, पुन्हा मागे येतो. त्यानंतर फुटपाथवर जाऊन तो पुन्हा पुढे होतो, पुन्हा मागे येतो. त्यामुळे हा जो आरोपी आहे तो एक प्रकारे मानसिक संतुलन बिघडलेला दिसतोय. कारण का ह्याचे चाळे जे आहेत किंवा हा ज्या पद्धतीने वावरतोय त्या पद्धतीने पोलिसांनी ही भीती व्यक्त केली की हा एक मानसिक रुग्ण असावा, जेणेकरून तो अशा पद्धतीचे चाळे करतोय किंवा अशा पद्धतीने तो पायी चालत जातोय. जर आपण पूर्ण फुटेज पाहिलं तर तेच कपडे त्याने अजूनही घातलेले आहेत. त्यामुळे तो चालत गेलेला आहे, पावसामध्ये भिजतोय आणि त्याचे हावभाव जे आहेत ते एकदम सामान्य व्यक्तीसारखे हावभाव नाही आहेत. यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. कारण का ज्यावेळी राजगृहावरती हल्ला झाला त्यानंतर गृहमंत्री असतील किंवा राज्यातल्या अनेक मंत्र्यांनी, अनेक नेत्यांनी राजगृहाला त्या ठिकाणी भेट दिली आणि आंबेडकर परिवार जे आहेत त्यांची चर्चा केली. या सगळ्यानंतर त्यांनी जी सुरुवातीपासून त्यांची मागणी होती आंबेडकर परिवाराची की राजगृहासमोर एक बसस्टॉप आहे, ज्या बसस्टॉपवर उभं राहून कोणीही राजगृहाची रेकी करू शकतं. कारण राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक निवासस्थान आहे आणि ते निवासस्थान जे आहे ते अनेक आंबेडकर अनुयायी असतील किंवा भारतीय असतील यांच्या भावनांशी ते जुडलेलं आहे. त्यामुळे इथं भविष्यात कुठला अपघात झाला किंवा भविष्यात काही इथे घटना झाली तर मोठा अनर्थ घडू शकतो. या अनुषंगी ते बसस्टॉप जे आहे ते 24 तासात काढलं गेलं होतं. त्या पुढे जाऊन आरोपी जो आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज आलं होतं कशा पद्धतीनं कुंड्या पाडतोय. आणि एक नवीन फुटेज आलेलं आहे की हा आरोपी जो आहे तो माटुंगापासून पुढे मुलुंडच्या बाहेर म्हणजे मुंबईचं जे प्रवेशद्वार आहे तिथून तो बाहेर पडून ठाण्यामध्ये शिरतोय आणि ठाण्यातून पुढे चालत तो तीनाथ नाक्याला जातोय. 2 ते 3 प्रकारचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. पहिला आहे तो म्हणजे तीनाथ नाक्याच्या चौकामधून तो जो आरोपी आहे तो झेब्रा क्रॉसिंग करून त्या ठिकाणी जातोय. दुसरं एक फुटेज आहे त्यामध्ये तो ब्रिजवरून जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानंतर पुन्हा तो मागे येतोय. आणि तिसरं फुटेज आहे एक फुटपाथचं, ज्या फुटपाथवरून तो पुढे जातो, मागे येतो, पुढे जातो, मागे येतो, असं 3-4 वेळा करतो. नेमकं त्याला कुठे जायचं किंवा काय करायचं याबाबतीत तो देखील संभ्रमावस्थेत असं दिसतंय. पोलिसांनी संपूर्ण फुटेज तपासलेला आहे. स्थानिक यंत्रणा जे आहे ठाण्याचे असतील किंवा पुढचे पोलीस जे असतील जिल्ह्याचे
त्यांची मदत घेतलेली आहे आणि पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार हा आरोपी जो आहे तो चालत चालत भिवंडीपर्यंत गेला असावा। त्यामुळे तिथल्या पोलिसांनी देखील अलर्ट करण्यात आलेला आहे आणि काही तासातच याला आम्ही अटक करू असा देखील विश्वास जो माटुंगा पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे रेणुका, पोलिसांसमोर हे मोठं आव्हान जरी असलं तरी एक निश्चितच किचकट आणि धन्यवाद या गुंतागुंतीचा सगळ्या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय राजगृह हल्ला प्रकरणातल्या आरोपीचा हा सगळं सीसीटीव्ही फुटेज आता आपण बघतोय। माटुंगा पोलिसांनी विश्वास व्यक्त केलाय की आरोपीला आपण लवकरच बेड्या ठोकू असं देखील त्यांनी म्हटलंय। राजगृहासंदर्भातली ही एक महत्त्वाची बातमी।